काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काँग्रेसला एक नवं चैतन्य मिळालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्याकरता बाळासाहेब थोरात सर आहेत। थोरातजी, 2 महिन्यानंतर अवघ्या कालावधीनंतर महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतात, त्यातच तुमचे वरिष्ठ नेते आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। कशा पद्धतीने पाहता एक नवीन संजीवनी महाराष्ट्र काँग्रेसला मिळणार यापुढे? स्वतः राहुलजी आणि खरगे साहेब येत आहेत। स्वर्गीय पतंगराव कदम यांचा पुतळ्याचं अनावरण आहे। पतंगरावजी आमच्याकरता एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं। काँग्रेस म्हणून त्यांनी काम केलेलं उल्लेखनीय काम त्यांचं कायम राहिलेलं आहे। त्यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि खरं म्हणजे काँग्रेसमध्ये चैतन्य तर पूर्णपणे राज्यामध्ये आहे। फक्त ती जी ताकद आमची निर्माण झालेली आहे ती राहुलजींच्या भारत जोडो यात्रा असेल, न्याय यात्रा असेल, त्यांनी केलेलं काम असेल, याच्यातून आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं झालेलं आहे। हे यशामध्ये आणखी वाढ राहुलजींच्या येण्यामुळे होईल। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरती पडला, त्याचे जे स्ट्रक्चरल काम करणारा जो अभियंता होता जयदीप आपटे, त्याला काल रात्री पोलिसांनी अटक केली आहे। खरं तर 26 ऑगस्टपासून तो व्यक्ती फरार होता। नाही, तो कारागीर होता तो, आणि एक सामान्य कारागीर होता। पण विश्वास कसा टाकला त्यावर, मान्यता कशी झाली, त्याला मंजुरी कशी दिली आणि करणारे काय करत होते, हा सगळेच प्रश्न त्यामध्ये आहेत। दुर्दैवानं इतकं महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाचं आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं पुतळ्याचं अनावरण, कोट्यावधी रुपयाचा खर्च आणि त्यानंतर झालेली ही अवस्था, ही खरं म्हणजे महायुती सरकार असेल ना भाजप असेल, यांचा आमच्या छत्रपतींच्या बाबतीतला असलेला दृष्टिकोन आहे तो सिद्ध करणारा आहे। यांची खरी श्रद्धा नाही आहे, यांची प्रत्येक गोष्ट इव्हेंट म्हणून केली जाते आणि ती राजकारणाकरता केली जाते, सत्तेकरता केली जाते, हे सिद्ध करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत। खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये मुळशीमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जो 100 फुटी उभारण्यात येतोय, त्याच्या पायथ्याशी तडे गेलेले आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आता सर्वच महापुरुषांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा म्हणून असे निर्देश केलेले आहेत। नाही, ते काय हे घडलेली घटना मला माहीत नाही, पण ज्यावेळेस महापुरुषांचे पुतळे आपण उभे करतो आणि श्रद्धास्थान आपले असतात, त्यावेळेस अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि ती त्यांनी घ्यावी ही अपेक्षा साहजिक सगळ्यांच्याच बाबतीत असली तरी भारतीय जनता पक्षाचं जे असतं, आम्ही पाहतोय की चौपाटीचा पुतळा लोकमान्य टिळकांचा इतकं वर्षानुवर्ष दिमाखाना उभा आहे, ते वारा वादळ पाऊस आहे। इकडे पाहतो पुण्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 100 वर्ष झाले, 1928 सालचा पुतळा आहे तो, काय दिमागदारपणे उभा आहे। हे त्यांची जी श्रद्धेनं केलेलं असतं ते काम वेगळं असतं, हे बिगर श्रद्धेचं काम आहे, त्यामुळे अशा गोष्टी घडतात। खरं तर महायुतीमध्ये कुठेतरी भाजपला गळती लागलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समरजित घाडगे झाले, त्यानंतर हर्षवर्धन पाटील जे की एके वेळेस तुमचे सहकारी म्हणून राहिलेले आहेत, भाजपमध्ये आता आहेत, ते देखील महाविकास आघाडीकडे झुकलेले पाहायला मिळतात। नाही, भारतीय जनता पक्षाची अधोगती सुरू झालेली आहे, कारण त्यांचा राजकारणाचा पाया हा जातीवादाचा, धर्मवादाचा, त्याच्यातून सहज मताची पोळी भाजणं असा त्यांचा आहे। सत्तेकरता काही करणं, त्यांचं धर्माचं नाव ते घेतात, पण ते सुद्धा खोटं घेतात, सत्तेकरता घेतात, मुठभर लोकांसाठी घेतात, हे लोकांना लक्षात आलेलं आहे। आणि आपली राज्यघटना, तिचं मूलभूत तत्व इतके महत्त्वाचे आहे की ते तर खरं म्हणजे आपले कायम शाश्वत गोष्टी आहेत, त्याच्याशी निगडीत आम्ही काँग्रेस पक्ष आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष वाढतोय, भारतीय जनता पक्षाची अधोगती होती आहे। अल्पसंख्याक समाजाला भाजपचे आमदार टार्गेट करताना पाहायला मिळतात। नितेश राणेंची वक्तव्य आपण पाहिली तर खरं कुठेतरी एक थ्रेटनिंग अल्पसंख्याक समाजाला देतात। नाही, भारतीय जनता पक्षाला तेवढंच एक उपाय राहिलेला आहे की दंगली घडवा, आणि दंगली घडवण्याची जबाबदारी या पोराबाळांवर टाकतायत। स्वतः नेते बाजूला राहतात, पोराबाळांना पुढं करून देतात आणि ते एक बालिशपणा त्यामध्ये पूर्णपणे दिसतो आहे। अशा दंगली घडवून तुम्ही राज्य सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो दुर्दैवी इतिहास त्याची नोंद अत्यंत वाईट पद्धतीनं घेईल। खरं तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, आता काँग्रेसला अनुकूल असं वातावरण निर्माण झालं आहे। खरं तर काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रात टक्कर म्हणजे शरद पवारांबरोबरच आहे। ज्या शरद पवारांचा पक्ष संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वाढताना पाहायला मिळतो, त्यामध्ये काँग्रेसचा कसा काय स्टँड असणार आहे? सर्वाधिक जागा काँग्रेस स्वतःच्या पदरात पाडून गेली नाही, आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत, जिथं ज्याचा विजय होऊ शकतो तो देणार आहोत, एकमेकाला सांभाळूनही घेणार आहोत। आम्ही तिघं पक्ष, आमचे मित्र पक्ष, आम्ही एकत्र पद्धतीनं जाणार आहोत, त्यामुळे महाराष्ट्रात काही अडचण आघाडीमध्ये येणार नाही। महाविकास आघाडीचे सर्वच नेते आज एकाच मंचावरती दिग्गज पाहायला मिळतील, परंतु उद्धव ठाकरेंना निमंत्रण देऊन देखील ते आजच्या कार्यक्रमामध्ये नाही, त्याचं काही तसं काही कारण मीमांसा करण्यामध्ये अर्थाने काही अडचण असेल आली नसतील।
खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात. त्यामुळे भाजप महाराष्ट्रात दंगली घडवू इच्छित आहे आणि त्या संपूर्णची जबाबदारी जी आहे ती नेत्यांनी पोराबाळांकडे दिलेली असं मत जे आहे ते बाळासाहेब थोरात यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.